पाठक सरांना विनंती करते, व्यंकटेश बिल्डकॉन यांच्यातर्फे असेल. पाठक सर प्लीज. सो गुड आफ्टरनून. मी प्रणव पाठक. व्यंकटेश बिल्डकॉन ही कंपनी अंकुश सरांनी 2000 साली सुरू केली. 25वं वर्ष आहे आमचं. एक बेसिक व्ह्यू खाली जा नेक्स्ट. सो आपण दोन ब्रँड्स ऑपरेट करतो, एक व्यंकटेश बिल्डकॉन आणि एक व्यंकटेश लुक्स. एक छोटासा ब्रीफ म्हणजे व्यंकटेश बिल्डकॉन ही कंपनी सुरू झालेली पुण्यात 2000 साली. सो पहिलं प्रोजेक्ट आंबेगाव नरे इकडे प्रोजेक्ट्स झाली. मग थ्रू द जर्नी आपण आता सध्या पुण्यातलं सर्वात एक्सपेन्सिव्ह प्रोजेक्ट आपण विकतोय. सो अंकुश सरांचा अंकुश सर इज द मेन चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर. लवराज असबे त्यांचे भाऊ अमित मोदगी आणि पीयूष आर द डायरेक्टर्स फॉर द पुणे विंग ऑफ द कंपनी. आय लुक आफ्टर द मुंबई डेव्हलपमेंट. सो मुंबईमध्ये सध्या आम्ही 5 प्रोजेक्ट्सवर काम करतो आहे. सो मुलुंडमध्ये 3 प्रोजेक्ट्स जवळपास एक 40 लाख फुटाची प्रोजेक्ट्स आहेत. कलिन्यामध्ये एक जवळपास 9-9.5 लाख फुटाचा प्रोजेक्ट आहे आणि मलाडमध्ये एक 4-4.5 लाख फुटाचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट्सवर आपण काम करतो. सो एक ओव्हरऑल ब्रीफ ओव्हरव्ह्यू. आत्तापर्यंत 6000+ घरं 70 लाख फूट बांधून झालं आहे. सध्या 80 लाख फूट बांधकाम चालू आहे. पुढे ह्या काही अचीवमेंट्स आहेत. सो आय एम रनिंग थ्रू कारण आय थिंक वी आर ऑलरेडी अ बिट लेट फॉर द प्रेझेंटेशन. सो सगळ्या अचीवमेंट्स अक्रॉस महाराष्ट्र सरकार सगळीकडे आपल्या अचीवमेंट्स आहेत. काही प्रोजेक्ट्सचे स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि IDBI बँक ह्यांच्यावर आपण काम करतो. एक ओव्हरऑल ब्रीफ द्यायचा तर स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपल्या पार्टनरसारखे आहेत. कारण नॉट ओनली की जे काय आपण एक 7000 घरं विकली आहेत त्याच्यातली 700 घरं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एम्प्लॉईजनीच घेतली आहेत. सो दे वर्क विथ अस इन दॅट लीग. पुढे झालं. सो आता घे. हां. सो हे पुण्यातलं म्हणजे आय थिंक इकडच्या बऱ्याच लोकांना एक एरंडवाण्या हा एरिया माहिती असेल. सो एरंडवाणीला कमिन्सची फॅक्टरी होती, CDSS होतं, ते आपण विकत घेऊन. सो दिस इज 4.5 एकरमध्ये 5 टॉवर, 6 लेवल पार्किंग, जवळपास 1300 फ्लॅट आहेत. सो हे प्रोजेक्ट पुण्यातलं सर्वात कॉस्टलिएस्ट प्रोजेक्ट आहे बाय स्क्वेअर यार्ड. सो अराउंड 33,000 रुपये स्क्वेअर फूट हा पुण्यात ह्या रेटने आपण इथे फ्लॅट विकतो. टिपिकली महाराष्ट्रीयन आणि म्हणजे जो काय आपण सेल पाहिला तो इकडे होतो असा की एरंडवाण्यामधल्या लोकांमध्ये आणि नाही तर सगळा बाहेर, म्हणजे तुमचा दुबई, UK, US आणि मुंबई ह्याच्यातनं सर्वात जास्त सेल जाणवला. कारण टिपिकल एक मराठी लोकॅलिटी आहे आणि त्यामुळे ज्यांना तो एरिया माहिती आहे एरंडवाणं म्हणजे पुणे 4 जे आपण म्हणतो तिकडचं हे सर्वात प्राईम प्रोजेक्ट आहे. आता हे जवळपास 60% कंप्लीट आहे. 2026-27 मध्ये A आणि B विंगचे पोझिशन्स आहेत. नेक्स्ट घे. सो हे एक जनरल प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू होता की म्हणजे दिस इज मोर अ प्रेझेंटेशन फॉर म्हणजे आपण जेव्हा एखाद्या प्रोजेक्टला पिच करतो तेव्हा हे प्रेझेंटेशन आहे. सो B विंग आणि A विंग मिळून तुमचे टोटल 1300 फ्लॅट्स आहेत. सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. मध्ये जे PMCचं गार्डन आहे ते PMCचं गार्डन पण आपण इनकॉर्पोरेट करून हा लेआउट क्रिएट केलेला आहे. सो वन ऑफ द मोस्ट प्राईम लेआउट. सो इकडच्या कोणालाही कधी विजिट करायचं असेल तर इट इज वन ऑफ द मोस्ट इम्प्रेसिव्ह लेआउट्स. कारण आपण इकडे जो एक्सपिरियन्स सेंटर जे केलं आहे ते एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी काय देतो, कुठल्या ॲम्युनिटीज देतो, सगळ्या गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत. सो मगाशी सर म्हणाले की सेल हा कधी कधी चॅलेंज असू शकतो. आपण प्रोडक्ट जर चांगलं असेल तर सेल जनरली आम्हाला इथे अजिबात इश्यू येत नाही. कारण म्हणजे इफ यू आर डिलिव्हरिंग समथिंग गुड, रिअल इस्टेटला नेहमी डिमांड हा असतो. नेक्स्ट. सो हा एक जनरल पहिले एक बिफोर अँड आफ्टर व्ह्यू आहे की कमिन्सची अशी फॅक्टरी होती. ही जवळपास बऱ्याच जणांनी बघितली असेल. सो पुढे जा. हे आत्ता कन्स्ट्रक्शन आत्ता एवढं झालेलं आहे गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये.
हे बी विंगचं ऑलमोस्ट 20वा स्लॅब चालू आहे, B1चा ऑलमोस्ट 31वा स्लॅब चालू आहे. सो आता हे एक लॉरेल म्हणून प्रोजेक्ट आहे मोदीबाग एरिया तुमच्या शिवाजीनगरच्या इथे. सो अगेन दिस इज द थर्ड कॉस्टलिएस्ट प्रोजेक्ट. इथे आपण 29,000 रुपयांनी विकतो. सो हे टिपिकली पुण्यात सेंट्रल पुण्यातले जे सगळे प्राईम लोकेशन्स आहेत तिथे आपली प्रोजेक्ट्स आहेत. ही पुण्यातली जवळपास आपली एक आय जस्ट रन थ्रू, कारण म्हणजे इकडे त्याचा सिग्निफिकन्स नाही आहे म्हणून. बट अगेन 1.5 एकरमध्ये 30 स्टोरीज सगळ्या ॲम्युनिटीज सकटची प्रोजेक्ट्स आहेत. सो अगेन पुण्यातलं थर्ड कॉस्टलिएस्ट प्रोजेक्ट आहे. तू जात जा पुढे जात. सगळे लेआउट्स आहेत. अगेन कन्स्ट्रक्शन म्हणजे तुमचं 2024ला सुरू झालं आहे आणि आत्तापर्यंत 6वा स्लॅब चालू आहे. सो हे पुण्यातलं एक सर्वात प्राईम प्रोजेक्ट होतं सिंहगड रोडला. एक जवळपास 3.5 वर्षामध्ये 550 फ्लॅट्स आपण डिलिव्हर केलेत. आणि ह्याच्यातलं एक मेन अंडरस्टँडिंग होतं की आपण ह्या प्रोजेक्ट केल्यानंतर ह्या एरियाचा रेट वाढला. म्हणजे सगळे 10,000 12,000 विकत होते, आपण ॲव्हरेज 20-21 हजारांनी विकला. आणि इट बिकेम अ लँडमार्क, कारण तिथे तसं प्रोजेक्ट नव्हतं. सो पुण्यात एवढं मोठं प्रोजेक्ट 1 लाख फुटाचा ॲम्युनिटी फ्लोअर हे असं प्रोजेक्ट नव्हतं. सो दिस इज आवर फर्स्ट प्रोजेक्ट देअर. पुढे जा. सो पूर्ण बरोबर मोठा नदीचा पूर्ण व्ह्यू असलेलं हे कॉर्नरचं प्रोजेक्ट आहे. पुढे पुढे जा पुढे. हे ॲम्युनिटी फ्लोअर्स आहेत. सो जे 1 लाख फुटाचा जो ॲम्युनिटी फ्लोअर आपण बिल्ड केला आहे, सो विच इज वन ऑफ द लार्जेस्ट सिंगल ॲम्युनिटी फ्लोअर इन पुणे. पुढे जा शंकर. सो हे मी मगाशी जो डेटा सांगत होतो, सो दिस इज स्क्वेअर यार्डचा डेटा, ज्याच्यामध्ये पहिलं आणि तिसरं पाहिलं तर आपली प्रोजेक्ट्स आहेत फॉर द मॅक्सिमम रेट. नेक्स्ट. सो आता रिडेव्हलपमेंट ह्या कॉन्सेप्टमध्ये आम्ही पुण्यात प्रभात रोडला एक प्रोजेक्ट सुरू केलं, प्लीझंट सोसायटी म्हणून. सो एक 75,000 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट आहे. सो आता इथे आपण 4था स्लॅब चालू करू आणि आता या गुढीपाडव्याला आपण हे प्रोजेक्ट लॉन्च केलं, म्हणजे 4था स्लॅब सुरू झाल्यावर. सो दॅट की पटकन, कारण काय की ते पुण्यातले सर्वात चोखंदळ लोक आहेत, पुणे 4 प्रभात रोड. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत त्यांचं घेणंही म्हणजे सेल करणंही त्रास असतो. सो नेक्स्ट. पुढे. सो व्हॅल्यू हाऊसिंग म्हणजे आता पुण्यात आपण 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केलं आहे की प्रोजेक्ट्स जी आपण 15-20 हजाराच्या वरती असतात ती व्यंकटेश ल्युक्स, त्याच्या खालची जी काही आउटस्कर्ट्स वेस्ट आणि ईस्ट पुणेची प्रोजेक्ट्स आहेत ती आपण व्यंकटेश बिल्डकॉनमध्ये करतो. सो हे एक आनंदमयी म्हणून प्रोजेक्ट आहे, छोटं प्रोजेक्ट आहे आणि 150 फ्लॅट्सचं. सो दॅट इज वन प्रोजेक्ट दॅट इज गोइंग ऑन. पुढे पुढे पुढे. सो हे पुण्यातलं PCMC म्हणजे पिंपरी चिंचवडमधलं हे पहिली मोठी डेव्हलपमेंट होती, मिडोरी टॉवर्स म्हणून. सो इथे आपण कमर्शियल खाली ग्राउंड+2 कमर्शियल आणि वरती प्रॉपर एक 30 मजल्याची बिल्डिंग, 2 एकरचा प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट आपला सुरू झाल्यानंतर ह्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला असेच 3 प्रोजेक्ट सुरू झाले. बट बिंग द फर्स्ट मूवर आपल्याला आजही वी गेट अ रेट प्रीमियम ॲज वेल ॲज वी आर डिलिव्हरिंग इट वेल विदिन द टाईम. नेक्स्ट. पुढे. सो नेक्स्ट. सो हे एक बालेवाडी हायस्ट्रीट हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. सो बालेवाडी हायस्ट्रीटला लागून आपला हा जवळपास 12 लाख फूट लिजेबल एरियाचा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्ट आपला जवळपास 3 एकरमध्ये आहे आणि आपण हा प्रोजेक्ट बाय एंड ऑफ दिस इयर रेडी होईल. पण आपण 1 स्क्वेअर फूट विकला नाही, वी आर लिजिंग आउट द एंटायर कमर्शियल प्रेमायसेस.
ह्याच्या पुढची आता ही जी प्रोजेक्ट्स चालू आहेत पुण्यामध्ये ती की पल्लोड फार्म्स म्हणून एक पुण्यात प्राईम एरिया आहे, तिथे आपण 3500 फुटाचा एक फ्लॅट असे 82 फ्लॅट्स क्रिएट करतो आहे. सो प्युअर अल्ट्रा लक्झरी फ्लॅट्स. वडगाव खुर्दमध्ये जो प्रोजेक्ट आहे आणि वडगाव शहरी हे तुमचे लो अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट्स आहेत वडगाव आंबेगावमधले. आणि बावधन 12.5 एकर म्हणजे तुमचा आता हा पुण्यात बावधनच्या पुढपर्यंतचा एरिया आल्यामुळे सो हा एक अपकमिंग लोकॅलिटी म्हणजे न्यू कोथरूड म्हणता येईल तुम्हाला. सो तिथे आपण एक जवळपास 12.5 एकरचा प्रोजेक्ट चालू करतो आहे. मुंबईमध्ये मुलुंड ईस्टला आपली 3 प्रोजेक्ट साईन ऑफ झाली आहेत. वाशीला 2 झाली आहेत. कळंबोळीला आपण एक 750 कोटीचं EPC कॉन्ट्रॅक्ट करतो आहे. आणि दादरला आपण एक जवळपास 2400 मीटरचा प्लॉट आउटराईट परचेस केला आहे. सो दिस इज अ ओव्हरऑल अंडरस्टँडिंग. आणि वी आर जस्ट रनिंग थ्रू अ फ्यू कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स. एक जात जा पुढे. सो हे आपले डिलिव्हर्ड फ्लॅट्स आहेत. सो व्हिओम जे होतं दॅट इज द ओनली प्लॅटिनम रेटेड ग्रीन बिल्डिंग इन पुणे. कारण आजकाल जवळपास सगळ्यांना गोल्ड रेटिंग मिळतं कारण आपण मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये मायवान कन्स्ट्रक्शन करतो. सो त्यामुळे तिथे आपल्याला हे जमत नाही. सो दिस इज अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू. आणि राईट नाव आता मगाशी सरांनी विचारलं की वाय आर वी हिअर. सो आम्ही आता मुंबईत रिडेव्हलपमेंट्स मध्ये पण वी आर ॲक्टिवली लुकिंग फॉर प्रोजेक्ट्स अक्रॉस मुंबई. सो मुलुंडमध्ये झालं आहे, मलाडमध्ये झालं आहे, कलिनामध्ये झालं आहे, दादरमध्ये झालं आहे. सो वी आर लुकिंग आउट फॉर मोर प्रोजेक्ट्स. कारण व्हॉट वी हॅव बिल्ड द ब्रँड ऑन इज की बाबा जे आपण म्हणतो त्या टाईमलाईनमध्ये आपण डिलिव्हर करतो. आणि वी इन्क्रीज द rate and the saleability of a particular area with the quality and the amenities and the planning that we provide. So that is a brief overview of Venkatesh Buildcon. Any questions? So we sold 29,000 rupees per RERA carpet at Erenwadi. 32,000 per square feet. RERA carpet. Check that. Square yards. No, I'm not doubting, but that's very square yards are data given. These are another thing. Phenomenal price. I know. High price. I have a flat there, so I have to move there. आणि काही असेल तर मी कधी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनी सच एन्क्वायरीज. पण आता मुंबईमध्ये चालू केले डेव्हलपमेंट्स आणि हिअर चला थँक्यू. थँक्यू सर. आमच्या तरफ एक छोटासा मोमेंटो. समोर सर इथे